छत्रपती संभाजीनगरच्या दिनवाडामध्ये पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे एका शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. नागरिकांनी वेळीच शेतकऱ्याला रोखल्यामुळे अनर्थ टळला. नवरात्राच्या 7व्या माळेला रुक्मिणी माता महालक्ष्मीच्या रूपात सजली. श्री विठ्ठलाला देखील अतिशय पुरातन आणि मौल्यवान अलंकार मध्ये सजवण्यात आलं. विठ्ठल रुक्मिणी मातेचं हे अनोखं रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. नवरात्रोत्सवाच्या 6व्या दिवशी अंबाबाईची त्रिपुर सुंदरी रूपामध्ये पूजा. रविवार असल्यामुळे अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये साकारलं अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचं वाळूशिल्प. आरवली सोनसुरेमधील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचं वाळूशिल्प. मुंबई विमानतळावरील गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. या व्हिडिओमध्ये विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत लुटला नवरात्रोत्सवाचा आनंद. टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटनांचा 4 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 12 शिक्षक संघटना मोर्चा काढणार. शिक्षण मंत्र्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनांची मागणी. राज्यातील कंत्राटी शिक्षकांना मिळणार दिवाळी भेट. शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागाकडून 7,50,00,000 निधीला मंजुरी. कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळामध्ये दिलासा मिळणार. मोजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाचा दणका. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 7,152 रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून 1,60,00,000चा दंड वसूल. तर नियम पाळले नाही तर कारवाई अटळ असल्याचा परिवहन विभागाचा इशारा. मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून यंदाच्या पावसामध्ये तब्बल 27,334 खड्डे असल्याची पालिकेची हायकोर्टात माहिती. तर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम मे 2027 पर्यंत पूर्ण होईल, पालिकेची माहिती. बीडच्या पत्रकाराच्या मुलाचं हत्या प्रकरण. यश देवेंद्र ढाका याच्या हत्येचा व्हिडिओ समोर. 7 ते 8 जणांच्या जमावानं यशवर हल्ला केल्याचं व्हिडिओमधून समोर. 3 दिवसांपूर्वी घडली होती घटना. बीडच्या शिवाजीनगर हद्दीतली घटना. वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ आयशर ट्रकची पिकअपला जोरदार धडक. अपघातामध्ये पिकअप वाहनांमधील दोघांचा जागीच मृत्यू तर ट्रकमधील 2 जण गंभीर जखमी. नाशिकहून कल्याणकडे येत असताना हेडलाईट नसलेल्या बसचा अपघात. बसला लाईट नसल्याची माहिती कल्याणच्या आगार व्यवस्थापकाला देऊनही खबरदारी न घेतल्यामुळे अपघात. बसच्या समोरचा भागाचा चक्काचूर. सुदैवानं जीवितहानी नाही. भंडाऱ्यामध्ये खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये टँकरनं दोघांना चिरडलं. दुचाकीवरील महिलेसह पुरुष गंभीर जखमी. भंडाऱ्याच्या तुमसरमधली घटना. तुमसर पोलिसांनी टँकर चालकाला घेतलं ताब्यात. जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंच्या फार्म हाऊसवर पोलिसांची छापेमारी. बनावट कॉल सेंटरचा अड्डा केला उद्ध्वस्त. तर ललित कोल्हेंसह 8 जणांना घेतलं ताब्यात. आतषबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या शोभेच्या दारूची चाचणी करताना भीषण स्फोट. या स्फोटामध्ये 8 जण जखमी. सांगलीच्या तासगावमधील कवठे कंदमधली घटना. दसऱ्यानिमित्तानं फटाक्यांची आणि शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. पुण्याजवळ मुळशीमध्ये अंबडपेठमध्ये एका कंपनीमध्ये आग. सोडियम क्लोराईडचं पॅकेजिंग होणाऱ्या कंपनीमध्ये आग. या स्फोटामध्ये 2 पुरुष आणि 1 महिला जखमी. तामिळनाडूमधील नमक्कलमध्ये अभिनेता विजयच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी. दुर्घटनेमध्ये 39 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी. मृतांमध्ये 10 महिलांचा समावेश. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी घेतली चेंगराचेंगरीच्या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत तर जखमींना 1 लाखांची मदत जाहीर. तामिळनाडूच्या करूरमधील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांना सोपवले तर घटनास्थळी देखील मृतांचे कपडे आणि चपलांचा खर्च. निवडणूक आयोग 4 आणि 5 ऑक्टोबरला बिहारच्या दौऱ्यावर. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता. येमेनची राजधानी सानामध्ये इस्रायली हवाई हल्ल्यांचा निषेध. हजारो नागरिक उतरले रस्त्यावर. इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध केली घोषणाबाजी. इस्रायलचे येमेनच्या सनावरमध्ये केले होते हवाई हल्ले. आंध्र प्रदेशमधील एका महाविद्यालयातून रॅगिंगचा व्हिडिओ समोर. रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण. नागरिकांकडून संताप. आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊ.